आपण बघतोय चॉकलेट असतो ते सर्वांना आवडतं, तसे आजकाल विकासच्या गरज झाले, सगळ्यांना आवडू लागलेले आहेत. कामोठ येथील ग्रीनस्केप रॉयल सोसायटीत गणेशोत्सवाचा उत्साह. नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. शहरातील ग्रीनस्केप रॉयल या प्रतिष्ठित सोसायटीत यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. गेली अनेक वर्षे या सोसायटीत गणेशोत्सवाची परंपरा अविरत सुरू असून रहिवाशांचा सहभाग आणि भक्तिभाव विशेष उल्लेखनीय ठरतो. सोसायटीत विराजमान झालेल्या गणरायाची मूर्ती यंदा विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. अत्यंत सुबक, कलात्मक आणि मोहक अशी ही मूर्ती पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करत होती. सजावट आणि प्रकाश योजना यामुळे उत्सवाचे वातावरण अधिकच देखणे बनले होते. गणेशोत्सवाच्या 5व्या दिवशी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रीनस्केप रॉयल सोसायटीत आगमन करून गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी नगरसेवक विकास घरत तसेच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनीही उपस्थित राहून बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. त्यांच्या उपस्थितीमुळे सोसायटीतील रहिवाशांचा आनंद द्विगुणित झाला. संपूर्ण उत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन तसेच मुलांसाठी खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रहिवाशांनी एकत्र येऊन एकात्मतेचे दर्शन घडवले. 7व्या दिवशी लाडक्या बाप्पाला सर्वांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी आणि श्रद्धेने निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. उत्सवाची सांगता झाली असली तरी ग्रीनस्केप रॉयल सोसायटीतील रहिवाशांच्या मनात बाप्पांच्या आठवणी कायम राहतील. गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण. सर्व दुःख हरपून सुख लाभो यासाठी आपण सर्वजण एकत्रित येत असतो आणि त्याच पद्धतीने ग्रीनस्केप या सोसायटीमध्ये फक्त गणेश उत्सव नव्हे, दिवाळी, दसरा असे अनेक सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करत असतो. आणि जी संकल्पना लोकमान्य टिळकांनी सांगितली होती की सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण एकत्रित संघटित होऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. अतिशय चांगले विचारांची देवाणघेवाण आज आपण ग्रीनस्केप मध्ये आल्यानंतरच आपल्याला समजतो की त्यांची वृक्ष लागवडाची पद्धत, त्यांची राहणीमान, त्यांच्या सोसायटीतील लोक म्हणजे अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित राहून एकोपा अतिशय चांगल्या पद्धत साजरा करत असतात. हे अतिशय कामोठ्यातील उच्च सोसायटी मध्ये गिनती होते. म्हणजे सोसायटी उच्च म्हणजे की 7 मजली, 13 मजली की 14 मजली नाही. कुठलीही गोष्ट ही विचाराने मोठी होत असते आणि सर्व विचारांचे देवाणघेवाण करून ही सोसायटी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सोसायटीचे जे उपक्रम राबवतच असते. पण याच्या व्यतिरिक्त आजूबाजूचे बरेच लोकांच्या ज्या समस्या असतात त्या आमच्याकडे घेऊन ते सोडवत असते. म्हणजे कोणाचा ऍडमिशनचा विषय असेल तर कोणाचा हॉस्पिटलचा विषय असेल, अशा अनेक सोसायटीचे अनेक लोकांचे प्रश्न घेऊन सुधीरजी असतील व अन्य सहकार्य प्रत्येकाला मदत करत असतात. अशी विचारवंत घेतले तर नक्कीच येणाऱ्या काळात महाराष्ट्रात एक नवीन जागृती होऊ शकते आणि प्रत्येक माणसाला माणुसकीचा धर्म पाळायला एक नवीन ऊर्जा भेटू शकते. आपण बघतोय चॉकलेट असतो ते सर्वांना आवडतं, तसे आजकाल विकासच्या गरज झाले, सगळ्यांना आवडू लागलेले आहेत. तर याबद्दल आपल्याला कसं वाटतं? बघा, कसा प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा असतो. जीवनात आर्थिकने प्रबल होऊ शकता, कोण तुम्हाला कुठं मान सन्मान देऊ शकता, पण तुमच्या स्वतःशी प्रामाणिक राहणं हा खूप महत्वाचा विषय असतो. मी राजकारणाच्या पलीकडे स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे या विचारधारेवर चालत असतो. आज मी एक जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. माझे वडील असतील, माझे भाऊ बंधू असतील, ते मला शिकवलेलं आहे की समाजात वागताना वावरताना आपला प्रामाणिकपणा ज्या दिवशी आपण विकतो त्या दिवशी आपली किंमत 0 होऊन जाते. त्यामुळे लोकांनाही आज समजायला लागलं की विकास घरात हे प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. आपल्याला लोक आवडू लागलेत, म्हणजे लोक तुम्हाला आवडतात, तर असं नाही वाटत की तुमच्या खूप मोठी जिम्मेदारी आली आहे की त्यांची इच्छा पूर्ण करावी? नक्कीच जबाबदारी त्याच माणसावर येते की ज्याच्यात जबाबदारी पेलवण्याची क्षमता असेल. आणि मी अतिशय कमी वेळात लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा आमदार प्रशांत ठाकूर साहेब असेल यांनी अतिशय कमी वेळात माझ्याकडून अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्याच्याबद्दल त्यांचे मी आभारी आणि धन्यवादी मानतो आणि त्यांच्या कुठल्याही विश्वासाला तडा न जाता त्या प्रामाणिकपणे मी काम करत असतो आणि ती जबाबदारी पेलवण्याची शक्ती मला श्री गणेश नक्कीच देतील अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही करतो. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी गौरव जागीरदार आणि आपण पाहतात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पाहतात महाराष्ट्रभर गणेशोत्सव धूम चालू आहे आणि तिथे जे गणेशोत्सव आपला लाडका बाप्पाचा गणेशोत्सव धूमधडक्याने जोरदार चालू आहे. अशातच आपल्या कामोठ्यामध्ये गणेशोत्सव साजरा होत आहे. आता आपण आहोत कामोठे येथील प्रतिष्ठित सोसायटी ग्रीनस्केपमध्ये आणि ग्रीनस्केपमध्ये पण इथे आपण पाहू शकता गणेशोत्सव जोरात चालू आहे. आणि आता पण आपल्याकडे या ग्रीनस्केप सोसायटीचे सेक्रेटरी, चेअरमन सगळे काही सर्व असं बोलतात
ललित नरवडे साहेब, काय सांगणार या गणेशोत्सवाबद्दल? सर्वप्रथम तुमचे या ठिकाणी नमस्कार करतो व तुमचं हार्दिक स्वागत करतो. तसेच तुम्ही दरवर्षी येता, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवता. त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडिओ शूटिंग वगैरे करून आम्हाला त्याचा तुम्हाला आम्ही उत्सव करतात, त्याला तुमचे मनपूर्वक आभार. नाही, गणेश उत्सवाबद्दल बोला. गणेश उत्सव बद्दल बोलायचं तर आपल्या सोसायटीला काय गणेशोत्सव साजरा करतो, यामुळे काय होतं? तसं बघितलं आपण दरवर्षाप्रमाणे हा गणेशोत्सव मंडळ साजरा करतो. त्याच्यामुळे हे 14वं वर्ष आहे. त्याचप्रमाणे सगळे एक 7 दिवस जी मजा असते त्या गणपतीसाठी आपण वर्षभर वाट बघतो. त्याचा एक वेगळाच आनंद आहे हा. यासाठी आपण सगळेजण एकत्र येतो, सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. त्याचप्रमाणे हा उत्सुकता खूप मोठ्या जल्लोषमध्ये आपण सेलिब्रेट करतो. त्यामुळे आपण याबद्दल काही सामाजिक यावेळेस काही सामाजिक उपक्रम राबवता का? जसे आम्ही स्पर्धा वगैरे घेतल्या आहे, जसे डान्स स्पर्धा झाले, लहान मुलांचे चित्रकला, चमचागोटी वगैरे, स्लो सायकलिंग अशा स्पर्धा आम्ही राबवल्या होत्या. निबंध लेखन वगैरे झाले होते. आणि आज महाप्रसाद आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या ग्रीनस्केप सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा जो सण आहे तो मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. आणि हा 7 दिवसाचा गणपती असतो. हे 14वं वर्ष आहे आमचं. आणि ह्या 7 दिवसामध्ये आम्ही दर दिवशी लहान मुलांसाठी खूप वेगवेगळे उपक्रम राबवतो. शिवाय आज महाप्रसाद आहे आणि सत्यनारायणची पूजा वगैरे पण झालेली आहे. तर हे सोसायटीतला सगळा म्हणजे आज बऱ्यापैकी सोसायटीतले सगळी लोक त्या आनंदाने जेवण करायला खाली येतात, एकत्र येतात. ह्याने एकोपा वाढतो, एकमेकांची ओळख चांगली म्हणजे असं होतं. ह्या सोसायटीमध्ये कोणी कोणाला ओळखत नाही, पण हे असे सण साजरे केल्यामुळे लोक एकत्र येतात, एकमेकांची ओळख होते. आणि जो लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव साजरा केलाय तो कुठेतरी सफल होतो असं आम्हाला एकंदरीत जाणवतं हे सण साजरा करतात. आपलं नाव काय? मी ज्ञानेश्वर किसवे, सेक्रेटरी आहे आणि हे आता अध्यक्ष बोलतील. या सोसायटीचे घराण्याचे कार्यकर्ते बोला की सर्व बोला, काय सांगणार साहेब? जाधव साहेब, पहिल्यांदा गणेशोत्सवाचा सगळ्यांना आमच्या फोरके चॅनलला, तसंच कामुड्यामधील किंवा पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही आले, आम्हाला नेहमीप्रमाणे आमच्यावरती प्रेम तुम्ही दाखवता, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आणि तुमचा फोरके चॅनल चांगला प्रसिद्ध झालाय सगळ्या कामुड्यामध्ये पनवेल, असंच तुम्ही येतो. आणि आम्ही गणपती उत्सव हा 14 वर्ष झाला आम्ही साजरा करतो इथे. आणि 14 वर्ष साजरा करीत असताना तर आम्ही सगळ्याची एकोपाची आणि सगळी भावना एकत्र ठेवण्यासाठी बघा आता विकास शेट करत आलेत, विकास साहेब करत हे सभापती, आणि त्यांचं योगदान सोसायटीसाठी नाही तर कामोठ्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. तसं तुमचं हे जे आहे तसं सरांचं पण हे आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा विकास सरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आमच्या गणपतीला, आमच्या सोसायटीवरती त्यांचा अतोनात प्रेम आहे. आणि ते कार्यसम्राट आमचे परममित्र आहेत आणि ते कार्यसम्राट नगरसेवक पण आहेत. आणि त्यांचा आम्हाला लय मोठी साथ आहे. त्याच्यामुळे आता ते कामोडे मंडळ भाजपचे अध्यक्ष बनले, त्याच्यामुळे अजून आम्हाला हे. आणि त्याच्यानंतर त्यांची अशीच प्रगती हो राहो, तशीच आमच्या सगळ्या सोसायटीवरती त्यांचं प्रेम राहो, तुमचं राहो. सगळी आमची लोक गुण्यागोविंदानी सगळ्या व्यवस्थित राहो, बंधुभावाचं वातावरण राहो. आणि माझा एक मूळ प्रश्न आहे की आपली एवढी मोठी सोसायटी आहे, आपण गणेशोत्सव सर्व एकत्र येतात, तर आपण सामाजिक उपक्रम म्हणजे समाजासाठी काही काम करता का? समाजासाठी तसं जर बघितलं तर आम्ही आमचा जन्मच समाजाचं योगदान देण्यासाठी झालाय. सर्व नागरिक आमचं सोसायटी संचालक मंडळ असेल, गणेश उत्सव असेल, तर आम्ही याच्या आधी पण म्हणजे समाजासाठी समजा आमच्या इथे याच्या आधी एक कॅन्सरग्रस्त पेशंट होता, आम्ही सगळ्या कमिटीने त्यांना मोठ्या प्रमाणात मदत पण केली. किंवा लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी चांगले उपक्रम, महिलांसाठी संगीत खुर्ची असेल, म्हणजे एक एकोपा ठेवण्यासाठी, या एक जिव्हाळ्याचे संबंध राहण्यासाठी आम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल आतूनात तेवढा करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. आता सर विकास शेट करत बोलतील.